नमस्कार. गावचा चेहरा बदलायचा असेल तर फक्त एकच व्यक्ती बदलू शकते. त्याला दुसऱ्या कोणाचीच गरज लागत नाही. तो फक्त निस्वार्थी आणि निष्पक्षपाती असावा. तो व्यक्ती कोण ते पुढे व्हिडिओमध्ये बघाच. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RJ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. गावचा चेहरा बदलण्यासाठी, गावची ओळख बदलण्यासाठी संपूर्ण गावाची गरज लागत नाही, तर फक्त एका व्यक्तीची गरज असते. तो व्यक्ती चांगल्या विचारांची, निस्वार्थी भावनेची आणि निष्पक्षपाती असावी. ह्या गोष्टी त्याच्या अंगी असल्या की गावचा चेहरा बदलायला त्याला वेळ लागत नाही. गावचा एक सरपंच व्यक्ती गाव कसा बदलतो हे तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधील पाटोदा ग्रामपंचायतमध्ये पाहिलं असेलच. या पाटोदा ग्रामपंचायतीचे दीर्घकाळ नेतृत्व करणारे भास्करराव पेरे पाटील यांनी ही ग्रामपंचायत आदर्श बनवली. या गावात कार्बन न्यूट्रल आणि स्वच्छतेचे मॉडेल राबवल्यामुळे गावाला राष्ट्रपती पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळाले. सध्याच्या या व्हायरल व्हिडिओमध्येही अशाच ग्रामपंचायतीची चर्चा होत असून गाव कसं बदलता येतं त्याचं उत्तम उदाहरण पुढे बघाच. नमस्कार मित्रांनो, देपूळ ग्रामपंचायतने जर मनात आणलं तर ते काही करू शकतात. ग्रामपंचायत ही अशी एक संस्था आहे, गावातील कुठलंही काम करू शकते. आपण बघू शकता एका छोट्याशा खेड्यामध्ये मी ही एक डिजिटल अभ्यासिका तयार केलेली आहे. वरी बघा POP आहे, आजूबाजूला हे बघा पूर्ण फर्निचर आहे. आणि मुलांना आता मी जवळपास त्यांना अभ्यास करण्याकरता, जे पोलीस भरती करतात, जे वनरक्षक करतात, जे MPSC करतात, जे UPSC करतात, या सर्वांसाठी जे काही पुस्तकं लागतात ते सर्व या माझ्या अभ्यासिकेमध्ये मी आज उपलब्ध केलेले आहेत. आपण बघू शकता. हे बघा संदर्भ भारत, महाराष्ट्र. त्याच्यानंतर हे बघा भारताचे संविधान, ज्या संविधानावर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ दिला, त्या ग्रंथावर आज जो भारत चालतो ते सुद्धा आमच्या अभ्यासिकेमध्ये आम्ही उपलब्ध केलेलं आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, प्रत्येक पुस्तक, बुद्धिमत्ता, जे कुठलंही पुस्तक अभ्यासासाठी लागते ते सर्व पुस्तकं आम्ही इथं उपलब्ध केलेले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यानंतर हे आपण बघू शकता चरित्रकोश, समाज सुधारक, सर्व पुस्तकं आम्ही जवळपास इथं मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, पशुसंवर्धन विभाग, सरळ सेवा भरती, प्रत्येक स्पर्धा परीक्षा, अर्थशास्त्र, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, महात्मा ज्योतिबा फुले, इंग्रजी व्याकरण, त्याच्यानंतर किशोर लवटे सरांचा PSI मुख्य परीक्षा, कायदा व मानवी हक्क, विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास. आपण बघू शकता प्रत्येक पुस्तक, आरोग्य सेवा करण्याकरता आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शन, त्याच्यानंतर पूर्ण पोलीस भरती. हे बघा पोलीस भरती जे करतात त्यांच्याकरता हे पोलीस भरतीचं पुस्तक. थोडक्यात म्हणजे सर्व पुस्तकं आम्ही मोफत इथं उपलब्ध केलेले आहेत. गावातील विद्यार्थ्यांना इथं यायचं, बसायची व्यवस्था, सर्व गोष्टी, पिण्याचं पाणी सर्व मोफत आहे. नेट, इंटरनेट सुद्धा मोफत राहणार आहे. फक्त इथं यायचं आणि अभ्यास करायचा, एवढंच माझ्या गावातील विद्यार्थ्यांना आता काम राहिलेलं आहे.